कढईमध्ये लसणाची खमंग फोडणी झाली की त्याचा सुवास अगदी घरभर पसरतो। घरातील प्रत्येकालाच प्रश्न पडेल की किचन मध्ये आज काहीतरी स्पेशल बनते। हो नक्कीच, तर आज आपल्या किचन मध्ये जिभेवर रेंगाळणारी चमचमीत खिम्याची चव आणि त्याचबरोबर मऊ कापसासारखी फुलका रोटी बनणार आहे। तुम्ही खिम्यासोबत पाव खाल्ला असेल, पण आज तुम्ही खिमा आणि फुलका रोटी एकदा नक्की ट्राय करून बघा। हॉटेलची चव विसरायला लावेल अशी साधी सोपी पण तितकी शाही मेजवानी आज आपल्या किचन मध्ये बनणार आहे। रेसिपीचं नावच आहे लसुनी खिमा, तर प्रत्येक घासाला तुम्हाला त्या लसणाचा फ्लेवर आला पाहिजे। तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। सुरू करूया। तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे आणि हा खिमा अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे। त्याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि या लसुनी खिम्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे मी मोजून काढून घेतलेलं आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि लसुनी खिमा आहे म्हणजे लसूण आपल्याला इथे जास्तच लागणार आहे, तर अर्धी वाटी इथे मी अगदी बारीक चॉप केलेला लसूण घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो ते पण बारीक चॉप करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी घेतलेले सर्व जिन्नस अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 1.5 इंच आलं बारीक खिसून घेतलेलं आहे, तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता किंवा ते कट करून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, धने जिरे पूड आणि थोडंसं मिरेपूड घेतलेलं आहे। साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि इथे मी फ्रेश अशी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे। साहित्य तयार आहे। खिमा सुद्धा आपण स्वच्छ धुवून तो निथळत ठेवलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। तुम्ही ही रेसिपी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे ते अगदीच तळाशी न चिटकता व्यवस्थित यामध्ये ही भाजी तयार होते। तर कढईमध्ये इथे मी 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं आणि तेल अगदी थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे, कारण लसूण यामध्ये आपल्याला करपू द्यायचा नाही, तो अगदी छान मध्यम आचेवर तांबूस रंगावर तेलामध्ये परतला गेला पाहिजे। कारण रेसिपीचं नावच लसुनी खिमा आहे, त्यामुळे त्यामध्ये लसूण अगदी छान तांबूस रंगावर परतला गेला पाहिजे आणि त्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये आला पाहिजे। त्यामुळे आपल्याला इथे गॅस मोठा न ठेवता मध्यम आचेवर लसूण तांबूस रंगावर छान परतून घ्यायचा आहे। इथे मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, जवळपास 25 ते 30 लसूण पाकळ्या होत्या। तुम्ही इथे बघू शकता लसणाचा अगदी हलका तांबूस रंग झालेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे। तुम्ही सुरुवातीला लसणासोबतच आलं घालून घेतलं तर ते आलं तळाशी चिटकलं जातं आणि त्यामुळे लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतला जात नाही, म्हणून मी सुरुवातीला लसूण आणि त्यानंतर आलं घातलेलं आहे। आता आलं सुद्धा तेलामध्ये छान परतून झालेलं आहे। यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया। कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे, कारण कांदा घातल्यानंतर तेलाचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे ते परत तापायला वेळ लागतं, म्हणून आपल्याला कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे। आणि कांदासुद्धा अगदी तांबूस रंगावर छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणाचा पूर्ण वास गेला पाहिजे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हाय फ्लेमवरती हा कांदा मी परतून घेत आहे। 1-1.5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हाय फ्लेमवरती हा कांदा अगदी छान तांबूस रंगावर आपण परतून घेतलेला आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। या ठिकाणी टोमॅटोची तुम्ही प्युरी करून सुद्धा घालू शकता, पण इथे मी बारीक कट करून हे टोमॅटो घेतलेले आहेत। या आलं लसूण आणि कांद्यासोबत टोमॅटो अगदी एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे।
गॅस मोठा करून आपल्याला 10 ते 15 सेकंद हे टोमॅटो तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत. ते लवकर सॉफ्ट होतात. त्यावरती तुम्हाला मीठ वगैरे घालायची गरज नाही. आता आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया. पावडर मसाले घालत असताना गॅस आपल्याला कमी करायचा आहे. त्यामुळे हे पावडर मसाले तेलामध्ये करपले जात नाहीत. तुम्ही इथे बघू शकता घेतलेले सर्व पावडर मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. कसुरी मेथीमुळे या खिम्याला खूप छान चव येते. तुमच्याकडे जर असेल तर जास्त नाही, फक्त अर्धा चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे. त्यामुळे त्याची चव त्या खिम्यामध्ये खूप छान येते. तर अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तळाशी थोडा मसाला चिटकलेला आहे, त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे. थंड पाणी नाही, गरम पाणी घालायचं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अगदी लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि हे असंच ठेवायचं आहे, कारण टोमॅटो सुरुवातीला यामध्ये पूर्णपणे सॉफ्ट झालेले आहेत. त्यामुळे परत मसाले टाकून यावरती आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही. तर आता यामध्ये आपल्याला हा खिमा घालून घ्यायचा आहे. तो अगदी सुटसुटीत झालेला आहे, त्यामध्ये कसलंही पाणी नाही. आपण पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. यामध्ये जर खूप जास्त पाणी राहिलं तर हा खिमा थोडासा चिकट होऊ शकतो. तो अगदी मोकळा सुटसुटीत होत नाही. त्यामुळे मार्केटमधून खिमा आणला असेल किंवा घरी बनवला असेल, तो खिमा केल्यानंतर स्वच्छ धुवून तो निथळत ठेवायचा. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे सर्व एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला 20 मिनिटं हा खिमा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जर कुकरला लावत असाल तर कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यातली वाफ अजिबात काढायची नाही. तो खिमा असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर परत हे उघडून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 5-5 मिनिटाच्या अंतराने हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हा खिमा तळाशी अजिबात लागला जाणार नाही. 10 मिनिटे झालेली आहेत. उघडून चेक करूया. तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटानंतर या खिम्याला छान पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे या पाण्यामध्येच हा खिमा छान शिजला जातो. हे व्यवस्थित मिक्स करून परत 5 मिनिटानंतर चेक करूया. 5 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे टोटल 15 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीपेक्षा पाणी कमी झालेलं आहे. आता हा खिमा छान शिजायला लागलेला आहे आणि सुटसुटीतसुद्धा होत आहे. तुम्ही इथे बघू शकता 15 मिनिटानंतर खिमा सुरुवातीपेक्षा थोडासा सुटसुटीत झालेला आहे. यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. तर आणखी एक 5 मिनिटं आपल्याला हा मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. टोटल इथे 20 मिनिटं हा खिमा शिजवण्यासाठी लागतो. तर इथे पूर्णपणे 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत असा हा खिमा झालेला आहे. तुम्हाला खूप ड्राय असा खिमा आवडत असेल तर तुम्ही आणखी 5 मिनिटं हा खिमा असंच ठेवू शकता. पण अगदी हलका ओलसर आपल्याला हा खिमा ठेवायचा आहे. तुम्ही ते बघू शकता खूप जास्त पाणी नाही आहे किंवा खूप जास्त असं कोरडा झालेला नाही. खिमा तयार आहे. गॅस बंद केलेला आहे. यावरती फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरमुळे या खिम्याला छान चव येते. आपण सुरुवातीला सुद्धा यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, पण शेवटी तुम्ही बारीक कट करून कोथिंबीर घालायची, त्यामुळे याची चव खूप छान येते. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपण हे फक्त मिक्स करून घेऊया. गॅस इथे बंद केलेला आहे. इथे मला टोटल 20 मिनिटं लागलेली आहेत हा खिमा शिजण्यासाठी. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये तुम्ही म्हणाल तर 5 ते 7 मिनिटामध्ये इतक्या प्रमाणामधला खिमा शिजून तयार होतो. कारण कमी क्वांटिटी आहे त्यामुळे कमी वेळ लागतो. जास्त असेल तर जास्त वेळ तुम्हाला इथे लागू शकतो. तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर मग हा खिमा आपण सर्व करून घेऊया. तर या ठिकाणी मुलांसाठी खास मी बनवलेला आहे, त्यामुळे इथे मी खिमा पावाऐवजी खिमा आणि त्यासोबतच मऊ लुसलुशीत अशी फुलका रोटी बनवलेली आहे. तर आपण या फुलका रोटीसोबत हा खिमा सर्व करून घेऊया. हा खिमा बनवत असताना महत्त्वाची टिप्स म्हणजे
या ठिकाणी हा आपण लसूणी खिमा बनवलेला आहे, त्यामुळे हा खिमा अगदी मंद आचेवर जर शिजत गेला तर त्यामध्ये त्या लसणाचा फ्लेवर खूप छान त्या खिमामध्ये उतरतो. घाई असेल तर कुकरमध्ये शिजवू शकता, पण मंद आचेवर कढईमध्ये शिजवलेला हा खिमा चवीला खूप लाजवाब लागतो. तर आजची ही लसूणी खिमा सोबत मस्त मऊ लुसलुशीत फुलका रोटी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्या असल्यास आपल्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. परत भेटूया अशा छान छान आणि सोप्या भाषेतील रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.